नमस्ते. मी उमेश निवृत्ती गायकवाड, चोपडस ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. चोपडस गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 5 कोटी रुपयांची योजना पाहण्यासाठी मंजूर झालेली असताना देखील आज 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून देखील आज गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही. गेल्या 2 वर्षापासून फक्त ठेकेदार रामचंद्र जगताप यांनी कानाडवाडी या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या, विरकर वस्ती आणि गावठाणातली एक पाण्याची टाकी बांधकाम केलेलं आहे. परंतु आज तागायत त्या टाक्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाण्याचा थेंब देखील वितरित झालेला नाही. जर 5 कोटी शासन देऊन जर ही योजना अशा प्रकारे जर धुळखात पडलेली असेल, तर सर्वसामान्य जनतेने दाद मागायची कोणाकडे? आज गावठाणातील संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरण झालेले आहेत. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी सांगितलं होतं, की बाबा गावातील लोकांना पाण्याचे हाल होतात. कमौजे, कानाडवाडी आणि चोपडज या दोन्ही गावांना मिळून 2 पाण्याच्या टाकीचं जलस्रोत असताना त्यामधील डिपनिंगचं काम त्यामध्ये मंजूर होतं. आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं, की बाबा आधी पूर्ण विहिरीची खोदाई करण्यात यावी. परंतु त्याचेही देखील आजपर्यंत खोदाई झाली नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी विद्यमान सरपंच मनीषा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये आमची पंचायत समिती या ठिकाणी रामचंद्र जगताप यांच्यासोबत एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीत ठरलं होतं, की बाबा 8 दिवसात आम्ही ते काम चालू करतो. परंतु आज 2 वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप कसलंही काम सुरू नाही. ही खेदजनक बाब आहे. आणि ही जो योजना जर आत्ता या उन्हाळ्यामध्ये जर झाली नाही, तर या झालेल्या टाकीचं कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं दिसून येत आहे. यावेळी आपल्या पंचायत समितीचे पाणी पुरवठ्याचे मेश्राम मॅडम असतील, कारंडे साहेब असतील, यांनी देखील याची पाहणी केली आणि अशी बरीचशी बिलं त्यांनी काढलेली आहेत, की निम्म्याच्या वर रक्कम त्यांनी काढलेली आहे आणि आता म्हणतात की त्यासाठी आम्हाला निधी नाही. आमचं एवढंच म्हणणं होतं, की बाबा कमीत कमी गावाला पाईपलाईन आतापर्यंत झाली असते तर जुन्या टाक्यांना जोडलं असतं तर पाणी उपलब्ध झालं असतं. माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे, गटविकास अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर 8 दिवसाच्या आधी काम चालू न झाल्यास मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडे याचा लेखी निवेदन देणार आहे. याची त्यांनी दखल घ्यावी, एवढंच मी या ठिकाणी सांगतो.